पण पुणे महापालिका पासून किंवा त्याचे पुढे पासून यात्रामध्ये सम्मिलित व्हा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये आणि लोकांचे कुठल्याही प्रकारची चुकीची घटना होऊ नये म्हणून आपण पुणे महापालिकेचे पुढे जॉईन झाला तर चांगला राहील. त्या पद्धतीने आम्ही सर्व ठिकाणी माहिती पण पोहोचवलेली आहे. आळंदी आणि देहू दोघेही ठिकाणचे जे विश्वस्त आहे, माननीय विश्वस्त, त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केली होती. त्याने त्याच्या द्वारे सर्व वारकऱ्यांना निरोप पोहोचलेला आहे. कारण काय आहे की सध्या पाऊस चालू असल्यामुळे इंद्रायणीच्या पाणीसुद्धा आळंदी देहूमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी ब्रिजचे वर पाणी आलेलं आहे आणि उद्यासुद्धा परिस्थिती तसे राहण्याची शक्यता आहे. आणि त्या केसमध्ये वारकऱ्याने पुढे येऊन म्हणजे पुणे महापालिकेचे पुढे येऊन यात्रामध्ये सम्मिलित राहिले तर आपण सर्व नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो. आपल्याकडे सध्या कुठलाही डॅमपासून आपण एक पाणी सोडलेलं नाही आहे. मात्र इंद्रायणीच्या पाणी आपण 3,500 क्युसेकने 8,000 क्युसेकने चालू केलेलं आहे. खडकवासला डॅममध्ये सध्या 0.70 TMC म्हणजे जवळपास 35% पाणी सध्या आहे त्याच्यामध्ये. आणि कंप्लीट जे परिसर आहे खडकवासलाचा त्याच्यामध्ये 60 TMC पाणी आज दुपारीपर्यंत होता. आणि आपल्याकडे सफिशियंट अजूनही त्याच्यामध्ये स्पेस आहे, म्हणून सद्यस्थितीमध्ये आपण पाणी सोडणार नाही आहे. मात्र आम्ही सर्व पुणेकरांना एक माहिती अशी देऊ इच्छितो की सकाळी किंवा रात्री उशिराने खडकवासलाच्या पाणी सोडण्याची शक्यता होऊ शकते. जर रात्रीला पाणी जाऊच पडला तर त्या केसमध्ये सर्व लोकांनी तयारी ठेवावी. सतर्कतेचं आव्हान आम्ही ऑलरेडी दिलेलाच आहे. आम्ही प्रयत्न करणार की पाणी जास्तीत जास्त नाही सोडायचे आहे, पण जर जास्त पाऊस पडला तर आम्हाला 10,000 क्युसेकने किंवा मॅक्सिमम 15,000 क्युसेकने खडकवासलाचं पाणी सोडण्याची आवश्यकता लागणार आहेत. पण लोकांना आम्ही हाच आवाहन करू इच्छितो की आपण त्या संदर्भाची तयारी सर्व ठेवावा. त्या पद्धतीने महापालिकेला सुद्धा निरोप दिलेला आहे आणि सर्व डिपार्टमेंट्समध्ये कोऑर्डिनेशनने काम चालू आहे. ज्या ज्या लोकांना शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे, जे पुराखाली जे लो कॅचमेंट एरियामध्ये घर आहे त्यांना शिफ्ट करण्याची जी आवश्यकता आहे त्याचं काम त्या स्तरावर होत आहेत. याच्याशिवाय पानशेतमध्ये 3.3 TMC पाणी आहे आणि वडसगावमध्ये सुद्धा 3.19 TMC पाणी म्हणजे जवळपास 35% पाणी ह्या सर्व डॅम्समध्ये आहे. तर फ्लडची सिच्युएशन याच्यामुळे निर्माण होणार नाही हे आम्ही सांगू इच्छितो. पवनामध्ये सुद्धा सध्या 10,000 क्युसेकने पाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 40% पाणी भरलेलं आहे आणि तिथेही आपल्याकडे सफिशियंट स्पेस सध्या अवेलेबल आहेत. अंदाज असा आहे सध्या की उद्या ऑरेंज अलर्ट असणार आहेत, म्हणजे आजची पेक्षा पाऊस उद्या कमी होतील आणि त्याच्यानंतर पुढचे जे 10 ते 15 दिवस आहे त्याच्यामध्ये पावसाची शक्यता ॲब्सोल्युटली नेग्लिजिबल सांगितली गेलेली आहे IMD कडून. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की उद्यानंतर सिच्युएशन जे आहे ते व्यवस्थित होतील. आम्ही पाणी नाही सोडण्याचा निर्णय ह्यासाठी सुद्धा घेतलेला आहे की अल निनोचा वर्ष आहे आणि म्हणून आपल्याकडे पाणी स्टोअर करणेसुद्धा आवश्यक आहे. कारण हा जे पाणी आहे जे आपण आता सोडला तर मग पुढच्या वर्षी खूप अडचणी निर्माण होऊ शकते. म्हणून आम्ही मॅक्सिमम प्रयत्न हा करतो आहे की IMDचे जे अंदाज आहे ते घेऊन इरिगेशन डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट ठेवून कसा अल निनोचा काल असताना सुद्धा कशा पद्धतीने इरिगेशनचे आपले सर्व जे डॅम आहे त्याच्यामध्येही स्टोरेज वाढला पाहिजे, मागच्यासारखा झाला पाहिजे, प्लस फ्लडची सिच्युएशन निर्माण नाही झाली पाहिजे. हे दोघेही गोष्टीचे अंदाज घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत. आणि खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने पाऊस पडल्यामुळे बरेच ठिकाणी लोकांना त्रास पण झाला, बरेच ठिकाणी फ्लडची सिच्युएशन निर्माण झाली होती. कारण काय आहे की काही ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या संख्येने साठलेला होता. पण आपली सर्व जे यंत्रणा आहे ते सध्या काम करत आहेत. बरेचशे ठिकाणी बरेचसे लोक अडकले होते आणि ते सर्व लोकांना बऱ्यापैकी रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. आळंदी देहूमध्ये खूप वारकरी अडकले होते, त्या सर्वांचा रेस्क्यू आपली टीमने केला आहे. लोणावळामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, कारण त्या ठिकाणी सातत्याने पाऊस चालू आहे आणि तिथे टाटाच्या डॅमचा डिस्चार्ज चालू झाल्यामुळे त्या ठिकाणी अजूनही जे पाण्याची पातळी आहे ते वाढत आहे. तर त्या ठिकाणी आम्ही NDRFची टीमसुद्धा पाठवलेली आहे. जे सकाळी पाटणमध्ये जी टीम गेली होती त्याच टीमला सध्या लोणावळासाठी रवाना केलेलं आहे आणि त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि नगरपालिकाचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहेत. याच्याशिवाय सद्यस्थितीमध्ये आम्ही शाळाबद्दल एक महत्त्वपूर्ण विषय आहे जे लोकांना आम्ही सांगू इच्छितो की उद्या पुणे शहरामध्ये शाळा बंद करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण येलो अलर्ट आहे. तर उद्या पुणे शहरामध्ये सर्व शाळा चालू असणार आहेत. मात्र घाटामध्ये ऑरेंज अलर्ट आहेत. तर घाटामध्ये आम्ही उद्या शाळा विद्यार्थ्याच्या काळजीसाठी उद्या बंद ठेवणार आहोत.
मात्र पुणे शहरामध्ये आणि इतर पुणे परिसर जे उत्तर आणि ईस्ट आणि साऊथचे जे पुणे आहे त्या ठिकाणी शाळा बंद राहणार नाही. आणि काही रस्ते आम्ही तात्पुरते बंद केलेले आहे, कारण त्या ठिकाणी लँडस्लाईड झालेलं आहे. जसे राजगडचे काही रस्ते आहे, माढा, त्याच्याशिवाय भोर तालुक्याचे काही रस्ते आहेत, ते टेम्पररीली आम्ही बंद करण्यात आलेले आहेत. आणि सर्व टीम जे आहे, आमच्याकडे 2 NDRFची टीम आहे, 4 PMRDची टीम आहेत, आणि याच्याशिवाय पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका त्याची सर्व रेस्क्यू टीम आहे, फायर ब्रिगेड आहे, हे सर्व कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहेत. मोठ्या प्रमाणावर सहयोग आमचे जे आपदा मित्र आहे त्याने खूप मोठ्या प्रमाणावर सहयोग केलेला आहे. त्याच्या मदतीने आम्ही बरेचशा लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि हा सिच्युएशनमध्ये सर्व लोकांच्या सहकार्यामुळे जे रेस्क्यू ऑपरेशन्स आहे, रिलीफ ऑपरेशन्स आहे, ते सद्यस्थितीमध्ये चालू आहेत. आणि मला असं वाटतं की उद्यानंतर सिच्युएशन जे आहे ते बऱ्यापैकी नॉर्मल होऊन जातील. महत्त्वपूर्ण जे मेसेज मला जे आज या प्रेसद्वारे द्यायचे ते हाच आहे की वारकऱ्याने देहू आणि आळंदी जाणे टाळावा. त्याने यात्रामध्ये सम्मिलित होण्यासाठी पुणे महापालिका मध्ये जे आपला मुक्काम असतो तिथून किंवा त्याचे पुढचे जे मुक्काम आहे तिथून आपण जॉईन व्हावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अडचण आपल्याला हा यात्रा निमित्ताने येणार नाही. सर, तुम्ही जे सांगितलं की 20 जण जखमी आहेत, ते एकाच गावातले आहेत का? नाही, हे वेगवेगळी ठिकाणीची आहे. जसं आम्ही सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये एक भीत पडली होती, त्या ठिकाणी 8 ते 10 लोक जखमी झाले होते. त्याच्याशिवाय आळंदीमध्ये काही लोक अडकले होते, त्यामध्ये काही लोक जखमी झाले होते, 4 ते 5 जण. लोणावळामध्ये जे सध्या रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्या ठिकाणी काही लोक, पण हे किरकोळ जखमी आहे, म्हणजे कोणाला हॉस्पिटलायझेशन करण्याची आवश्यकता लागलेली नाही. मात्र जे पिंपरी चिंचवडमध्ये जे पडली होती त्या ठिकाणी आम्हाला हॉस्पिटलायझेशन करण्याची आवश्यकता लागली होती. बाकी ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे जखम लोकांना लागलेले आहेत. सर, दुसरं, आता हे जे तुम्ही सांगितलं सर, पण हे पर्यटनाची स्थळ म्हणजे मुळशी ते लोणावळा ते हे आता तर हे काही बंद ठेवणार आहे सध्या? हां, हे एक मुद्दा आमच्याकडून राहून गेला. आम्ही 163 खाली आदेश पण काढलेला आहे की आपले जे किल्ले आहे लोणावळा परिसरामध्ये, लोणावळा पोलीस स्टेशन खाली ज्या ठिकाणी जास्त पाऊस चालू आहे त्या ठिकाणी आम्ही आज सकाळीच आदेश काढून त्या ठिकाणी बंदी आणलेली आहे टुरिझमवर पुढच्या आदेशापर्यंत. तर तसे ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त आहे त्या ठिकाणी असे प्रकारचे आदेश आम्ही सकाळीच दिलेले आहेत. मुख्यतः ते लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीखाली जे फोर्ट्स आहे त्या ठिकाणचे आदेश आहे, कारण त्या ठिकाणी जास्त पाऊस चालू आहे. पण आम्ही यावर्षी हा निर्णय घेतला आहे की असे प्रकारचे आदेश जे आहे टुरिझमचे ते मात्र जेव्हा पाऊस जास्त असतील, ज्या दिवशी रेड अलर्ट असतील त्याच वेळी करायचे. कारण काय की एक बॅलन्स ठेवणे पण आवश्यक आहे. हा परिसरामध्ये जे लोक असतात त्याची जी अर्थव्यवस्था आहे ते टुरिझमवर खूप डिपेंडंट असते. तर कंटिन्युअसली टुरिझम बंद करणेसुद्धा बरोबर नाही आहे. तर आम्ही या पद्धतीने निर्णय घेतला आहे की जेव्हा रेड अलर्ट असतील किंवा ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा मात्र टुरिझमचे ठिकाणी लोकांची काळजीसाठी आपल्याला बंद करायची आहे. आणि त्याच्याशिवाय जे बाकीचे दिवस आहे जेव्हा येलो अलर्ट किंवा त्याच्यापेक्षा कमी पाऊस असेल तेव्हा आपण कंटिन्युअसली बंद ठेवू. मात्र आम्ही मागच्या वेळी एक सिस्टम उभा केला होता, त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे प्रत्येक जे कारण मोस्टली हे जे लोकेशन्स आहेत ते फॉरेस्ट एरियाखाली येतात, तर त्या ठिकाणी व्यवस्थित बॅरिकेडिंग करणे, त्या ठिकाणी फॉरेस्ट गार्ड असणे, मॅक्सिमम किती लोकांना एक पॉईंटवर जायचे, हा सर्व व्यवस्था आम्ही मागच्या वर्षी उभा केली होती. आणि त्या व्यवस्था जी आहे ते यावर्षीसुद्धा कंटिन्युअसली आहे त्या ठिकाणी, जेणेकरून कुठलाही माणसं जे आहे ते धबधब्याच्या जवळ गेला आणि दुर्घटना झाली तशा प्रकारची दुर्घटना होऊ नये आणि टुरिझमला सुद्धा धक्का पोहोचू नये. तर या पद्धतीचा बॅलन्स यावर्षी ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे केला गेलेला आहे. सध्या आपण जे सह्याद्री बेल्टचे जे तालुका आहे त्याच्यामध्ये आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर हा तालुक्याचे शाळा आपण बंद ठेवणार आहोत. आणि बाकी कुठलेही शाळा आपण बंद ठेवणार नाही, कारण उद्या ऑरेंज अलर्ट आहे आणि ऑरेंज अलर्टसुद्धा घाटामध्ये आहे. आपला जे शहर आहे आणि इतर जे पुणे आहे त्याच्यामध्ये येलो अलर्ट आहे, तर त्या ठिकाणी शाळा बंद करण्याची आवश्यकता नाही आहे. नाही, आम्ही काय सांगितलं आहे की सध्या आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर 2-3 दिवसापासून पाऊस पडलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की यावर्षी अल निनोचा वर्ष असल्यामुळे पाणी खूप उशिराने पाऊस झालेला आहे.
आणि पुढची पण शक्यता अशी दर्शवलेली आहे की आपल्याकडे डेफिसिट रेनफॉल असणार आहेत. म्हणून आपण पुढचा अंदाज घेऊन यावेळी या पद्धतीने नियोजन करतो पाणी सोडण्याचा, की आपले डॅम जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी जेवढा पाणी होता 31 ऑगस्टला तेवढा पाणी किंवा त्याच्या जवळ पाणी यावर्षी सुद्धा राहिला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. ते सर्व मान्सूनवर सुद्धा डिपेंडंट आहे. पाणी कपातचा जे विषय आहे तो वेगळा विषय आहे. ते इरिगेशन डिपार्टमेंट सोबत बसून महापालिकासोबत बसून त्याच्या अनुषंगाने योग्यचे निर्णय घेतले जातील. पण पहिला जे सध्या महत्त्वपूर्ण आहे गोष्टी ते आहे की आपल्याकडे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या पद्धतीने नियोजन केला पाहिजे की फ्लड पण नाही आला पाहिजे आणि आपल्याकडे डॅम्समध्ये पाणी पण राहिला पाहिजे. उदाहरण सांगतो की जर आम्ही अंदाज घेऊन कंटिन्युअसली पाणी स्टोअर करून गेलो आणि कंटिन्युअसली जर रेड अलर्ट येत राहिला तर फ्लड सिच्युएशन निर्माण होऊ शकते. कारण तेव्हा आम्हाला 50,000 क्युसेकने पाणी सोडण्याची आवश्यकता लागू शकते. तर नियोजन या पद्धतीने केलं आहे की IMDचे अंदाज घेऊन आणि कधी पाणी सोडायची आवश्यकता आहे, किती क्युसेकने सोडायची आवश्यकता आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही नियोजन करतो. आणि सद्यस्थितीमध्ये नियोजन या पद्धतीने आहे की ॲज ऑफ नाव असं वाटत नाही आहे की पाणी सोडण्याची आवश्यकता लागणार आहेत. कारण काय आहे की उद्या नंतर कंटिन्युअसली मग 15 दिवस ॲटलिस्ट रेनफॉलची प्रिडिक्शन नाही आहे. तरी आम्ही आता इशारा असा देतो आहे की जर रात्रीला पाऊस जास्त झाला तर 10,000 क्युसेकने आम्ही रात्री पाणी सोडू शकतो. तर लोकांनी त्या पद्धतीची तयारी ठेवावी. पण आपला जे प्रश्न होता ना तो जे काय नाही पाणी कपातचं तेच म्हटलं. पाणी कपातचा जे विषय ते वेगळा आहे. ते इरिगेशन डिपार्टमेंट महापालिका सोबत जसा निर्णय आता आहे तसा कंटिन्यू राहतील. आम्ही पाणी मॅनेजमेंटचं आता सांगितलेलं आहे की जे सध्या पाऊस पडतो तसा त्यांना कशा पद्धतीने मॅनेज करायचे. बाकीचे कपातचे जे विषय आहे जे आता तुमच्याकडे माहिती आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल नाही आहेत. सर देहूची अडचण येणार नाही पण आळंदीची अडचण येऊ शकते. बाकी लोक पुण्यात येतील पण जी पालखी आहे ही आळंदीतून पलीकडून पुलावून इकडे यायची असेल तर कशा पद्धतीचं काय नियोजन राहतं? हां, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे. मला असं वाटतं की आपली आळंदीची जी यात्रा आहे ते 9 तारीखला निघतील. तर तेव्हापर्यंत 8 तारीखला तिथून निघतील ते. तर तेव्हापर्यंत आपला जे पाण्याची परिस्थिती आहे जी आता ब्रिजवर पाणी आहे तेव्हापर्यंत आपला कमी होऊन जातील. तरीसुद्धा हा महत्त्वपूर्ण आहे की पाणी खूप तिथे असणार आहेत. म्हणून जर जास्त गर्दी त्या भागामध्ये झाली तर तिथे पोलीस विभागांना ते हँडल करणे खूप अवघड जाईल. आणि म्हणून आम्ही सर्वांना हाच आवाहन करतो आहे की देहू किंवा आळंदी जाण्याची ऐवजी आपण पुणे महापालिकापासून पुढे सम्मिलित व्हा. कारण तेव्हा 9 तारीख होऊन जातील या ठिकाणी. 9 तारीखपासून तसंही जे पावसाची जे कमी आहे तशी IMDची प्रिडिक्शन्स आहेत. आम्ही तर प्लॅनिंग मागचीपेक्षा 25% जास्तच करून चालतोय. कारण आमच्या मागचे जे काही वर्षाचा एक्सपिरियन्स असा आहे की दरवर्षी वारकऱ्याची संख्या वाढत आहेत. आणि वारकऱ्याचा जे एक रिलिजियस सेंटिमेंट एवढा जास्त आहे की मान्सून असो किंवा आपण 2023मध्ये बघितलं की तेव्हा खूप जास्त ऊन होता. आणि ऊन असतानासुद्धा त्याची मागचीपेक्षा जास्त संख्येने लोक आले होते. तर आम्ही जे तयारी केलेली आहे ते 125% प्रमाणे केलेली आहे. आणि जे विश्वस्तासोबत आमचा बोलणं झालेला आहे त्याच्यामधूनच असा अंदाज येतो आहे की मागचीपेक्षा जास्त संख्येने लोक यावर्षी पण येणार आहेत. कारण हे जे आपले विश्वस्त आहे ते दिंडी प्रमुखाकडून अंदाज घेतात नंबरचा. तर त्या नंबरच्या अंदाजाप्रमाणे मागची वर्षाची पेक्षा जास्त वारकऱ्याची या वेळी यात्रेमध्ये सम्मिलित होण्याची शक्यता ॲब्सोल्युटली आहेत. आणि पावसाची परिस्थिती बघता आम्ही यावर्षी जर्मन हँगरसुद्धा मागच्या वर्षाची पेक्षा जास्त दिलेली आहे. जेणेकरून रात्रीला पाऊस झाला की लोकांना आपण सोय करू शकतो रात्रीला त्याच्या मुकामाची. कालपासून आता आपण बोलतोय आताची प्रेस कॉन्फरन्स या दरम्यान किती ठिकाणी धरण कोसळली ही एक संख्या, किती रस्ते बंद आहेत त्याची संख्या आणि ती कुठले ते जर यादी टाकता आली तर चांगलं होईल किंवा आता सांगता आलं. नाही, आमच्याकडे आहे यादी. आपल्याकडे 22ची पेक्षा जास्त ठिकाणी लँडस्लाईड मागचे 2 दिवसामध्ये 48 तासामध्ये झालेला आहेत. आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे ते मेजर असं काही नाही आहे. ते म्हणजे छोटे छोटे लँडस्लाईड झालेले आहे. दुर्घटना जी झाली ते एक मात्र पाटणमध्ये झाली, माऊल तालुक्यामध्ये. रस्ते जे आम्ही बंद केलेले आहे तर त्याच्यामध्ये मुळशीमध्ये पोड मार्गे माणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दड्डी लँडस्लाईड झाल्यामुळे तिथे आपण रस्ता बंद केलेला आहे. मुळशी तालुक्यामध्ये शिरगाव आणि मोहरी हा 2 गावामध्ये रोडवर दरड माती खचून पडली होती आणि म्हणून तो रस्ता आपण बंद केलेला आहे.
मुळशी तालुक्यात जर परत सांगितलं तर शिरगाव आणि मोहरी या 2 गावामध्ये रोडवर दरड आहे, तर ते रोड पूर्णपणे आपण बंद केलेला आहे. कोलाड महामार्गावर तामिनी घाटाजवळ निवे गावाची हद्दीवर जे रोड आहे तिथे लँडस्लाईड झालेली आणि ते रस्तासुद्धा आपण पूर्णतः बंद केलेला आहे. भोर तालुक्यात जर आम्ही सांगितलं तर भोर मार्गे महाड जाणारा वरंदा घाटाचा जे रस्ता आहे तिथे दरड कोसळले होते आणि पाणी वाहत होता, तर तोही रस्ता आपण त्या रस्त्यावर दगड आणि माती आलेली आहे म्हणून तो सुद्धा आपण वरंदा घाटच्या वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. भोर तालुक्यामध्येच महाड पंढरपूर रोडवर मोजे शिरगाव वलवंटच्या हद्दीमध्ये रोडच्या कडला असणारी दरड कोसळले होते म्हणून तो रस्तासुद्धा आपण पूर्णप्रमाणे बंद केलेला आहे. आणि भोर तालुक्यामध्ये आणखीन एक आहे, शिरगाव ते उंबर्डे गावाच्या हद्दीतील फाटा येथे दोन्ही बाजूने लँडस्लाईड झाला होता आणि दोन्ही बाजूने आपण ते रस्ता बंद केलेला आहे. आधीच पूर्ण ह्याच्यावर टाकलेलं ना आम्हाला. आम्ही टाकून देतो. फक्त यातलं आता जे तुम्ही टाकणार, कारण हे छापून येणार उद्या आहे. हे उद्या चालू होणार काय तेही त्यात फक्त मेन्शन असलं तर बरं आहे. का 2 दिवस बंद राहणार? आपण असा गृहीत धरा की हे उद्या पाऊस असल्यामुळे उद्यापर्यंत ते बंद राहतील आणि उद्या संध्याकाळी पासून आपण हे सर्व रस्ते जे आहे ते सुरळीत करून देऊ. आज हे करतो. Yes. ही संख्या सांगा रस्त्यांची किती आहे? हा. संख्या रस्त्याचे जे आपण टोटल बंद केले आहे ते 9 रस्ते आपण बंद केलेले आहे, त्याची यादी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. Sir, any other damage in city or in the district that is notable? Any damage other than road closures? नाही, ते जे सुरुवातीला आम्ही सो दॅट द थिंग दॅट आय टोल्ड इन द बिगनिंग दॅट देर वॉज वन अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट इन माऊल तालुका and one in Pimpri Chinchwad, that one wall had collapsed, and one two-wheeler had drowned in Khed Taluka, and rescue operation are going on in Lonavala because water is increasing there even now. So these are the major incidences that are happening right now and that had happened in the last 2 days, and of course the one that landslide on the connecting tunnel, that was one major incident that had happened. So these are the major incidences that had happened in Pune in last 2 days. Actually, rain is happening since last 3-4 days continuously, and rain burst in short time is more dangerous than having continuous rain, because in that case we see situation where all landslides happens during those times only when we have more than 200 mm rainfall in 24 hours, 48 hours. So that is the situation. Last time these many landslides happened when? Do we have any idea in which year this happened last? I think in 21, 22, 2021 was the year when it had happened. That Satara situation that had happened was in 2021 only in Patan Taluka. So many landslides have happened that year. But minor landslides are the frequent occurrences in any mountain area, not only in Sahyadri but across the world. We see landslides happen when there is rainfall of more than 200 millimeter. सर हे मागे आपण जसं माळीचं झालं त्यानंतर आपण एक सर्वेक्षण केलं जिल्ह्यात अक्षरशः काही धोकादायक आहे, तर त्यामध्ये हे आज जी घडलेली घटना आहे पाटण जी आहे ते होतं का? नाही, ॲक्च्युली पाटणमध्ये काय की तिथे एक पहिली गोष्ट तर जे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जे आपला रिपोर्ट दिली त्याच्यामध्ये त्याचा समावेश नाही आहे. तिथे एकच घर आहे आणि ते जे घर आहे ते एकदम जे माउंटेन आहे त्या हिलचे एकदम खाली आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडल्यामुळे ते कंप्लीट खाली आला आणि तो एकच घर त्या ठिकाणी होता. तिथे तो एकच घर होता ज्याच्यावर हे पडला होता. आपण जे सर्वे केला होता त्याच्यामध्ये हा ठिकाणीचा समावेश नव्हता. काय आहे की तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण जे सर्वे करतो जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाद्वारे ते सायंटिफिक सर्वे असतो, पण आता नॅचरल कॅलेमिटी या पद्धतीने होत आहे की ते पलीकडे जातात. मी 2021च्या सताराचं उदाहरण दिलं तर पाटणमध्ये ज्या गावामध्ये दरड प्रवण झाला होता ते जिओलॉजिकल सर्वे रिपोर्टमध्ये ॲब्सोल्युटली सेफ होते. त्या ठिकाणी अशा प्रकारच्या जिथे एकदम शक्यता नव्हती की होतील, तर हे एकदम 100% परफेक्ट असतात तसाही नाही आहे. जेव्हा पाऊस या पार्श्वभूमीवर पुन्हा यंदा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडनं पुन्हा करून घेणार आहे का? की समजा काही नवीन ठिकाणं नव्हती झाली होऊ शकतात ना याच्यात? आपण दरवर्षी घेतो. आपण पाऊस झाल्यानंतर जे ॲडिशनल एरियाज आपल्या समोर येतात ज्या ठिकाणी लँडस्लाईड झालेला आहे ते आपण दरवर्षी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडून परत तपासून घेतो आणि त्याच्या रिपोर्टच्या अनुषंगाने 2 प्रकारचे मोस्टली ते सुचवतात की त्या ठिकाणी काही
प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतले जाऊ शकतात. तर ते आपण दरवर्षी घेतो. यावर्षीसुद्धा आम्ही ज्या ज्या ठिकाणी आता लँडस्लाईड झालेले जे आधीची यादीमध्ये समावेश नाही आहे ते त्यांना उपलब्ध करून दिली जाणार आणि त्याची रिपोर्ट घेतली जाणार आणि त्याच्या अनुषंगाने जे काही त्याचे रिकमेंडेशन होते ते आपण करून घेऊ. ओके.